अरे उन्हात 2 दिवस काम केलं तर काळ तडकत आहे ते अंग सगळं तापात आठवडा झाला तापायला लागलो. 2-3 दिवस वातावरण लय हो डेपुटी आला पाहिजे सासरोड गेलते नाही. लक्ष नका देऊ. मग अण्णा मग काय चाललंय सध्या आता? आता काय उन्हाळा आणि 2 महिने काय आपलं काढायचे दिवस काय करतात. हा मग काय पण जाचणार यावर्षी उन्हाळा. अहो बघा ओ लका मला आले माझ्या सासूराडीला झालेला कोणी वालीच आहे का नाही बघ रे वगैरे रमटीलं मला सासऱ्याने त्यांनी सासऱ्याने आणलं त्याच लायकीचा येऊ तो जोडीदार म्हणतो त्याच लायक. आम्ही काय केलंय तू सासरवाडीला कशाला गेलतो म्हणजे माझी बायको तिथं त्याच्यामुळे गेलतो मी बायकोकड. मग बायको येत तुला हाणलं का? मग आणलं का म्हणून म्हणजे अहो डेपुटी मला वजडी आवडती ना मग ना त्यांनी वजडी केली. बायकोनी काय केलं मीठ टाकलं त्याच्या मी खापक्या टोला दिला ठेवून कारड झालती म्हणून भाजी. मग मी आणि चांगला निभार निपचिला. अहो निपचिला 2-4 टोले टाकले काय झाले काय कमी काय मेवण्याला काय फाटक्या फळात चिडीवली केली मी त्याची. जी चिंगाट पळालो कनी डेपुटी त्यांच्या हातीच नाही लागलो मी. हातीच नाही लागला ना तू वजडी बाहेर काढायला पाहिजे ना. आलाय का कधी नवत गेलाय अण्णा ह्यो. बायकोला लाडी गुडी लावायची तिला खाया प्यायला न्यायचं लाडी गुडी लावून आणायची का तिथे टप्पू टाकला सासरवाडीत जाऊन. मला सांगा डेपुटी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पूरला आणलं याची काय पूजा करते का ती? आडमुठ आहे याला कळतं का पिल्यावर? पूजा काय त्यांच्या घरी जाऊन आणलं म्हणजे ती माय सख्खी बायको आहे काय मी काय एखाद्या बायाला आणलं काय? पावळाटा पण त्यांच्या घरात त्यांची लेक येते अगोदर. काय तू काय आपल्या तर काही डोकं चालत बिनलाज किती बाऱ्या गेले किती बाऱ्या मार खाऊन आले. कधी कधी सांगत बी नाही. कधी कधी आहे ना गपचिप मार खाऊन येत गपचिप राहतं. हे ना न सांगता जातं कधी कधी सासरवाडीला आपल्याला. डेपुटी ते सोडायचे नाही याला. अहो ते डेंजर आहे त्याचा मेवना लय डेंजर आहे. तो गँग मध्येच असतो मेवना. होय हा ते केस वाढलेले मेवना त्याचा. ते सोपं आहे वय याच्यावर बसलं तरी चपाती करीन. माझल्या चपाती नाही होणार माझी ते जाऊ द्या मरू द्या. मला गावात कोणी वालीच आहे का नाही सांभाळणार हे सांगा मला. त्याचं नका सांगू भूषण त्या झेपऱ्याचं आला ना केस उपटून फेकीन टाकलाच करून टाकीन त्याला मी. घे भाऊ याला मांडीवर घे राहू दे वारीस तो चला काय लेकरू याला घेन मांडीवर. मला काय वाटत होतं तुम्ही समान त्याला थोडं. काय मी काम करेन तुमच्या तिथं आणि खाईन. भाऊ किती बारा अनुभव घेतलाय कामाचा. पंच्या लायकीचा ह्यो काम करायला काम वाढून ठेवतो मला. मी याच्या जी वर्षी ती याला करायला दिली ती त्या वर्षी आहे ना 50% उत्पादन कमी झालं मला. नका सांभाळू लय जीवावर आलं नाही एकटा माणूस. अहो लोकांनी भल्या येड्या माणसांना दान केले आश्रम खोलले हे तुम्हाला एकट्या जायला लय हे झालाय ना जड झालाय ना. मी एक दिवस आहे ना या गावाला आहे ना सगळ्यांना प्रत्येकाला आहे ना झेलमध्येच गुतितो आणि तो मला केडा राईस खायला लावी तुम्ही. बघा याचे विचार बघा गावाविषयी आणि तुम्ही मला येतं चांगलं करा. भाऊ इथे बस ये मी नाही बसणार मला सांभाळता नाही सांगा. सांभाळ तो जोडीदार आणि हे अण्णा आहेत हे सांभाळते तुला. आम्हाला माफ करा. हो डेपुटी बघितलं ना श्यामी अण्णा किती जड झालं मी डेपुटीला. अहो नाही ते काम केलंय. अहो यांचं आहे का लक्ष शेतीकड नुसतं ग्रामपंचायत मध्ये साधारण ग्रामपंचायत मध्ये पाडलेलं. मग मी एकटावनी उक्त घेतलं काय काँग्रेस उपटायला झाल्या शामराव आहे रे. हा तुला तर माहिती माहीत खायची पंचायत आहे आणि सुरेखा तर माहिती कशी आहे तुला. नाही ते म्या नेला असता अण्णा याला. ते खरंय श्याम्या ते जाऊ दे मरू दे नाही एक एकाला नाही गुत्तींना मी जेलमध्ये नेतो प्रत्येकाला. अण्णा माझा जीव आहे ना नकोच झालं. मी ना फाशी तरी घेतो नाही तर औषध तरी पितो. मला कोण सांभाळायचं? चालू अरे येड्या नको बोलू. अरे भाऊ एवढं सोपं नाही. आयुष्य एकदाच मिळायते त्याला पार मरणाच्या काय गोष्टी करतो. एवढं काय याच्या जीवावाले रे. जीवावर म्हणजे मला भाकर नाही अण्णा. मला कोण भाकर द्याय ना सासरवाडीला गेलतो तिकडं. गप 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 शांत बस. श्यामा मला वाटतं मी नेतो त्याला घरी. 2 वेळाचं जेवणावारी तो काम तर करशील का नाही. शेतात काम करशील का नाही. मदत करशील का नाही. अण्णा तसंच करा अण्णा तुम्ही. हे बघ झाल्या नानी ना अण्णा एकटेचे दोघे. त्यांची शेती बघायची थोडं काम करू लागायचं आणि अण्णा तुला खाऊ घालतील लेकासारखं. हे पोटच्या पोरासारखा जीव लाईन. मी बामीला सांगतो मिलिंद पुण्याला आहे ना उद्यापासून मग मिलिंद
पण काम करायचं. मी दारी धरीन, मी परत गावात उपटीन. मी सांभाळतो त्याला. सगळं करीन. अरे ते फार मरायच्या गोष्टी करायला लागले. नाही असं नको आता. आता अण्णा म्हणतात ना व्यवस्थित कर सगळं. काय काय 2 टायमाला खाऊन काय 2 भाकरीवारी काय येडे काही जीवाचं मरायच्या गोष्टी. अण्णा चला तुम्ही आता याला पहिले जीव घाला आता. मामा आहेच की का नानी घरी आहे? ए बाबे अरे ते पाहिलं का कोण आले? जालू आहे हे तर आपलंच आहे. काय जालू नोकरी वेकरी लागली काय? हा नोकरीच लागलोय. कुठं? भामा आता तो नोकरीला लागला पण आपल्याकडं झालं काय माहिती का ते अरे काय वैतागलं कोणाला माहिती पार मरणाचीच भाषा करायला लागला. मला किवाली माझ्या पोटात तुटलं. म्हणलं एक काम करून आपण पोरासारखं सांभाळू त्याला. इथं पडन 2 टायमाचं जेवण घरात आपल्या शेतीला कामाला मदत. 2 टाइम नाही 3 टाइम खाईन. 3 टाइम. 1 टाइम सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण आणि 2 टाइम चहा. हे जाऊ दे पोटच्या लेकरासारखं सांभाळू त्याला 3 टाइम तर 3 टाइमच्या आधी बर का. आणि झालं काय माहितीये का याला आहे ना हा सासूरवाडीला गेला त्याला तिथं मारलं त्याच्या मेवण्याने काहीतरी तिथं बोललं बायकोशी भांडलं बरं का. निभार हल्लाय चांगला त्याला जखमाय झाल्यात. आता एक काम कर त्याला चहा कर त्याला जरा शेकव नाही तर त्याला ते काय हळद मीठ लावायची लाव. आता ह्यो आपला ल्योक इथं झोपण इथं खायला मदत कर. हे मदत करायची बरं का होय. आम्ही मिलिंदा सारखा जीव लावू तुला शेतातही मदत करीन. हा पण आता इथं चहा करून दे. हे मी मळ्यातून जाऊन येतो. मी बी आणला ना आणि मी आव ना ते नाही सांगितलं तुम्ही माझं. आता ते काय ते बाई झालं तिला तिला कळत असतो फायदा एवढा. बरं बस आता तू इथं. हे भामा त्याला सांभाळ जरा जीव लाव. जालू जाऊ दे आता पोरासारखा सांभाळू करीन काम करीन. बरोबर काही 2 तुकडे काय केली होते रे. हा मी येतो मळ्यातून चक्कर टाकू देतो. बस जालू आणते चहा करू. पिशवी ठेवतो. हा ठेव. नानी अय नानी काय म्हणतो बाबा? जेवायला काय केलंय? जेवायला वय केली वांग्याची भाजी. हे नानी खाली बस ना. एक काम कर ना. काय? शाजूक तुपातला शिरा कर ना मला. शिरा करायचं? हा हे म्यावण्यानी ना मला ओळ आलेत ना ते थोडे भरून येतील माझे नाही का त्याच्यामुळे. बरोबर लय मारले होते नानी. लगेच करायचं का? हा लगेच कर. नानी तुला एक सांगू का? हा सांग. नाही ना लय टोल्याचा आहे. त्यांना एकट्याला सोडीत नको जाऊन आणि तू राहणार. का म्हणून रे जालू? कमून मागच्या वेळेस आपल्या त्या खालच्या देवीची जत्रा नव्हती का तिथं तमाशा आलता. अगो बाबा 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 अण्णाचा नाद नाही करायचा. अहो सगळ्या नटी तिथल्या ओळखीच्या ती स्वांगडे बाया 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 बाय अण्णाची एंट्री झाली का सगळे स्वांगडे पाया पडायला लागले नानी त्यांच्या अण्णाच्या. अहो अण्णा असे टेजवर चढले लगेच अण्णाला खुर्ची बसायला. अण्णाची टेकबाज काय बिस्लरी काय नाद नाही करायचा अण्णाचा. बरं का गाणी जर चालू झाले ना म्हातारं काय करायला नाद नाही करायचं. म्हातारच्या अंगातच आल्यासारखं झालं. फेटा उडीतोय काय खिशातल्या नोटा काढितोय काय 100 नोटा नाणी अशा उडीत होत अण्णा खटाखट. हा खरं सांगतो काय? मग काय खोटं काय? बया लयच गांड्याच आहे रे म्हातारा. मग 10 रुपये मागितले तर लवकर निघत नाही. 100% घरी देत नाही पण तिकडं हा नट्याला 100 म्हण नको 500 म्हण नको वावळून टाकायचो भाऊ. मी लहान एवढे पैसे कुठून आणले ते आणले चोरून चोरून ठेवतोय मी माझ्या कोपरीत. हे अशा तमाशात उडवायला. हा येऊ द्या आता अण्णाला घरी कसा पैसे उडवतो तेच बघते. अरे 10 रुपये मागितले तर कशाला लागत आहेत कमूनच लागत आहेत म्हणून नाकात दम आणतेत माझ्या. पण 10 रुपये देत नाही. हा ना हा सोडू नको त्या म्हाताऱ्याला एकट्याला नाही, सोडीत आता नको येऊ जाऊ दे ना. अजिबात. येऊ दे ना आता कसा जाब विचारते बघ म्हाताऱ्याला. जाब? चांगला जाबीचेर त्याशिवाय म्हातारा आहे ना असं लाईनीत नाही पण चालायचं. जालू तू बघितलं का रे अण्णाला तमाशात? बघ आता मागच्या वेळेस बघ डेपुटी आणि अण्णा बी गेलते बुलेटवर तमाशाला तेव्हा बी मी बळच चिकटून गेलतो आणि आता मागून गेलो तरी बघितलं लांबून तरी अण्णा नोटा फेकीत होता. बया येऊ द्या अण्णाला आता. तुला शिरा करून पाहिजे हा. देते थांब. तुपातला 5-6 बदाम 5-6 काजू टाका. ए पण जालू तू खरं सांगतोय? म्हणजे विश्वास नाही माझ्यावर. नसला विश्वास तर द्या बस सोडून जाऊ दे मरू दे. आता मग येऊ दे म्हातारा. हा मी काय खोटं कशाला सांगू तुला. बुगडी भाजी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला ओली नक सांगू ग म्हाताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला रे
भया आज तर लय रंगात पर गाणं बिनन म्हणणं चाललंय. मग काय झालं त्याला? काय आहे मूड मध्ये माणूस एखादी मूड मध्ये ना. हा ते 50 रुपये द्या बरं, मला लागतात. तुला हा नसते काय गड्या बा पैसे नाही. नसतील काय गो म्हणजे काय, मला 50 रुपये पाहिजे. कशाला पाहिजे? कशाला आणि काय विचारायचं नाही, 50 रुपये द्या गपचूप. नाही अगं नाही म्हणतो. पैसे नाहीत नाही आणि त्या तमाशात उडवायला बरे होते, कोऱ्या 10-10च्या नोटा तिथं बरे होते हो पैसे. तू आज जरा वेगळं डोक्यात घेतलं काहीतरी. काही डोक्यात घेतलं नाही, बाहेर काय दिवे लावताना सगळं कळतं मला घर बसल्या. अगं कलेची आवड असते, एखाद्या कलावंताची कदर करायची म्हणून दिले असेल कुठंतरी, त्याचं एवढं काय त्याचं हे करायचं म्हणून दिले असतील. आणि मी एवढी जात्यावर दळताना गाणे म्हणते, इतके छान छान ओव्या म्हणते, तेव्हा नाही माझं कौतुक करीत. अगं तुझा आवाज तू काय म्हणते माहिती का? स्वतःचं कुलूप बंधूच्या वाड्याला भावाचं तर म्हणते सगळं. अहो पण गोड म्हणते का नाही, जरा तरी कधीतरी कौतुक करा माणसं. त्या बायाचं कौतुक करतात 10 रुपये देऊन. जाऊन ती सोडून बिळ्या तू काही बुगा आज बुड एक काम कर ना, मला वाढ जेवायला वाढ जाऊ जेवायला वाढायचं. अजिबात वाढणार नाही. आतमध्ये जायचं, स्वतःच्या हाताने घ्यायचं आणि गिळायचं. मी चालले रानात. बुगडी माझी सांडली ग वागवा, तिला द्यायला पैसे आहेत आणि मला द्यायला 50 रुपये नाही. घ्या हाताने, घ्या गिळून. आलंय मोठं तमाशाला जाणार. चालू म्हातारी का गाड्या बिगाड्यात. हा अवघड आहे बाया माणसाचं, काही डोक्यात घेते राव. अण्णा मला काय आणायचं, ही म्हातारी ना तुम्ही गेल्यापासून आहे ना सारखं टुमकं चालू होतं हो. हा ना सारखं मी थोडासा नाही शिरा मागितला म्हातारीला, ती काय म्हणली माहितीये का, हे म्हातारा आहे ना घरात काहीच बघत नाही, पीठ सुद्धा आणत नाही टायमावर, काहीच नाही करीत, लय फाडफाड करीत होती. तुम्हाला सांगतो अण्णा, तुम्ही जर रानात गेली ना, ही नानी 5-6 बाया घेऊन बसती, तिच्या पुढे ना सगळं बाया पुढे तुमचं रामायण सांगत बसती, रातचं घडलेलं बी दिवसा घडलेलं सगळं सांगत. म्हातारी बेकार आहे याचा अर्थ रे. लय गांड्या लय बेकार. मी म्हणलं जायला काय आज एकदम डायरेक्ट नोटन पैसे काय तमाशान, याला कसं काय करावं राहुला. कस काय करावं म्हणजे बघितलं ना बाया माणसं कसे असतात, कवाचं ध्यानात ठेवलं त्या नानीनी, कवाचं उकरून काढलंय. त्यांना दन भाडे आपटीत होती कच तुम्हाला जी नाही ती मा कानानी बाबा लय गादळ बोलत होती बाबा ती नानी माझ्याबद्दल. असं तिचं मत मा तोंडाने सांगूशीच वाटत नाही अण्णा तुम्हाला. बेकार आहे. पण तिला मी काय म्हणतो रे, तिला हे तमाशा आणि नोटा या भानगडी सांगितलं कोणी असेल रे. अहो अण्णा डोकं चाला, तुम्ही ज्यांना घेऊन जाता ना त्यांनीच रिपोर्ट दिला असेल, तुम्ही घेऊन कुणाला जातात. चालू भूक लागली होती गाड्या, पण आता ना माहिती या तुकड्यावरची वासनाच उडाली. मी एक काम करतो, मी आलो चक्कर मारूनच आलो राव. भाऊ त्याला डोकं ताप थोडं जेवण जा. नको आता चालू हे रे म्हातारी अशी आहे म्हणतो तू. अरे थांब मी आलो. मी खोटं नाही सांगत, माझं नाव नका सांगू कुणाला. काय खरं नाही राव ह्या बाया माणसाचं जायला, म्हातारी जायला काय कोण सांगत काय नाही. त्याला याचं बरं आहे भाऊ, जायला तर डोक्याला व्हायचा घाल नाही राव त्या म्हातारी. हे श्यामा अरे काय झोपलाय तू, बरं आहे भाऊ त्याच्या आयला तू बरं. अरे बाया माणसं काय काय रे कसे असते रे अण्णा किरकिर तुमची. अरे आमची म्हातारी येड्या कोणी काय डोकं भरावलं काय नुरावं कोण काय ही बोंबलायला लागली भाऊ. मी बिन तुकड्याचा उठून आलो भाऊ. आराम करायचा दुपारचा तर माहीत झोप मोडी म्हणून. काय बोलले काय झालं नेमकं सांगा. अरे श्यामा तिला कोणी सांगितलं कारण आपण तमाशाला जातो, आवड आहे जातो आपण कुठे एखाद्याला दिले असेल 10-20 रुपये बक्षीस, तिचं तेच राव नुसतं तिकडं जाता पैसे उडीतात काही बोलायला लागली राव. तुला खोटं नाही सांगत, मी ताटावरच बसलो नाही, नको म्हणलं अन्नाचा घास नको, आज डोकं बोरच झालेली रावचा. काय सांगायचं तुम्ही बी घरी. अरे मी कायला सांगणार, काय आपल्यातलं कोणी सांगितलं हे मलाही कळा ना बा. तिचं लगेच तमाशान फेटे उडीतान पैसे उडीतान, मला 50 रुपये द्यायला नाही. मी तर जात्याव काय म्हणलं तर तिथं नाही म्हणत का आम्ही तो आवाज गोड. तुम्ही अण्णा माझ्या संशय घेता काय. नाही रे बाबा, पण मग तेच म्हणलं उगं तुम्ही माझ्यापाशी बडबड करा. मी सांगतो काय आपण सांगत जातो, मी काय सांगू. हा ना राव, मी तेच विचार करतोय भोंग्यात पडो की त्याला कोणी सांगितलं असं नाही, आपल्या बरोबर तरी कोण असं राव आपण. बरोबर आहे अण्णा, पाजा अजून सापाला दूध पाजा तुम्ही. हा म्हणजे काय म्हणजे एवढा मोठा गाळात तुम्ही किंग कोबरा पाळून ठेवला ना, तेव्हाच 100% सांगत असणार, नाण्याचे कानं भरत असणारे झाल्या. मग दुसरं कोण आहे.
अरे मी त्याला पोरासारखा सांभाळा म्हणलं चालेल 2 टाइम घरात खाईन बी मदत पण करीन. लय वाईट चालीच आहे तुम्हाला सांगू. त्यो अशा नानीच्या कानात बारीक बारीक भुन 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 लावित असन. हा मग अरे इतकं बेकार आहे. तुम्हाला बघायचं आहे का? तुम्ही फक्त गंमत बघा अण्णा. मी ती जातो आणि बसतो, तुम्ही फक्त ऐका काय म्हणतो तू. हायला चाल बरं हा, आपण त्याचं करू शहनिशा छडा लावा लागणार वेळ. ती म्हातारी काही बोंबलायला लागली राव. म्हणजे खायचं तर खायचं ऐकन बरं तुमच्याच भांडणं लावून द्यायची. हे असलं काय कामच आहे. चला अरे सापाची आवडच म्हणायची काय रे? मग काय उग चला. चाल चाल. मजा आहे बोया का माणसाची. हा उशी चटई आराम चाललाय. झालं झोप लागली होती काय? समोरून झोपलो होतो भाऊ. हा ना. हा जेवला का रे? झोपटून जेवली श्याम्या. नादच करू नको, लय जपतीस मला नानी, तू लय जपती. काय सांगू तू? हा जपून राय. त्या म्हातारीला बेरकी आहेस बरं का. हा लेटवाल्याची आहेत ती. हा ती ना अशीच आहेत. त्यांना ना दोघांचं एकूण निरोच पटून नाही द्यावं लागत श्याम्या. काय सांगू तू? नाद नाही करायचा. मी ना नानीला देतो अन्नावर भिव भडकूड. भडकून आणि अण्णाला नानीवर. हा एकाला लाताशी आणि एकाला अंगाची. मग तू आहे तू पशी. नानी लय जपती. म्हातारीनं लुटवाल्याच आहे म्हणून त्याला देतो रानात काढून. नानीला जर म्हणलं ना थोडा तुपाचा मस्त शिरा कर, बदाम बिदाम टाकून हाणतो काय? बिदाम टाकून काही सांग नानीला लगेच करून देते रे. झाल्या गोराच फडावर का तू? हा तेच आलंय तुझ्या चेहरा. अरे तूप खाऊन इथं राहून श्याम्या काय झालं ना, देव जरी खाली उतरला ना तरी जाळे इथून घर सोडणार नाही अजिबात. अजिबात नाही. तुला सांगतो निघायचंच नाही घरातून. नाही निघणार. हा राहून राहायचं. रमण म्हणजे बघ आता सोडणारच नाही मी इथून. हा आणि यांच्यातले भांडणं कमीच नाही झाली पाहिजे. कमी वाहूनच देणार नाही. हा. यांना भेटूनच नाही देणार. भेटायच्या आधीच लगेच ताटात. टाका लगेच ताटात. काय रे तुला सांगतो तू झालं भाऊ आता. पण मला कोण ठेवून रे का? मला कोण ठेवीन? त्याच्यासाठी ना श्याम्या येड व्हावा लागत. शहाण्या माणसाला कोण कामाला ठेवायचंय रे? खरे खरे झालं तू. येडं व्हावं लागत त्यासाठी. मग बर कर आराम. जातो मी आता. काय तू होतो जुळलं भाऊ. मला पाहावं लागेल कोणाच तरी घर. कधी मध्ये भेटायला येत जा. हा काय राव. पाहिलं का अण्णा? अरे आपण अन्न खाऊ घालतो हे विश्वा का त्यात राव. सोपं नाही तुझ्या आल्या. बेकार आहे राव बेकार. राम राम. काय भानगड काय दोघं इकडे? पोटी पोटी सकाळी त्या जाल्याला म्हणलं ते मराठी भाषा बोलत आहे. मला क्यू आली मी घरी न्यायला बरोबर. आणि ते घरी नेऊन त्याने एका दिवसात म्हातारी तर माझ्यात भांडणं लावले राव. मग काय म्हणतो तुम्ही? मी सकाळी म्हणतो तर मला तुम्ही येड्यात काढलं. हा जीवला त्या लायकीचं नाही घरी न्यायच्या लायकीचं नाही. तो काम बी करीत नाही घरी नेलो काठळ्या येतो. त्याला नुसतं 2 टाइम चोपायचं आणि 2 टाइम चहा प्यायचा आणि आराम करायचा. हो नानीकडून गावरान तुपाचा शिरा खाल्लाय आणि कळी पालाय त्याला झोपलाय. तो नानी रानात गेली. सांगा तुम्ही. आज एकच दिवस झाला त्यांच्यात भांडण लावले. शिरा खाल्ला. हे जर महिनाभर राहिला ना यांना आहे ना 5 महिन्याचं राशन इकडे आणून ठेवा लागेल. नाही बघा सुरू ठेवू. ऐका ना डेपोटी भाऊ यायला काहीतरी आयडिया करा भाऊ. त्याला घरातून काढून द्यावं लागलं नाही तर ते माणसं मारीने आमच्या दोघात भांडणं लागलं. बघा आता अण्णा माझं स्वतः घरात नेली ना आता म्हणजे तुम्ही घंटा बांधा. म्हणजे हे बरं आहे तुमचं. तुम्ही नेला तुम्ही सोडा आता. तो म्हणला वरून देव जरी आले खाली तरी मी हटत नसतो इथून. खुट्टा बाबा इतकं डेंजर आहे. म्या पोलीस आणले होते घरातून काढायला. नाही हो काही करा भाऊ आता झाली बाहेर चूक. निघले ते अतिक्रमणापेक्षा डेंजर आहे. आयला पोटच्या पोरासारखं माया लाईन म्हणलं होतं ते आमचे जीव उठले राहू दे. काहीतरी करा भाऊ. काय करायचं आता? बघा ना काहीतरी. तुम्हीच करू शकता काहीतरी. तरी डोकं चालव राव डेपोटी. हाकलून द्यायचं का जाऊन आपण? 1 मिनिट हाकलून नाही जाणार तू. आपल्याला हाकलीन तिथून. पटलं होतं भाऊ. झालो भाऊ. काय रे? तू आम्ही येऊन आला गावात. अयो इकडं काय आला तू का वाणे झेपरिया? अरे आहेत डेपुटी त्यांना मंदिरापाशी भेटला होता. त्यांना विचारित होता तू त्यांना घरी भेटला नाही ना. मग ते त्यांना विचारित होता. ते म्हणे जालो उडे आणि डेपुटी म्हणे आम्हाला बाई तर त्यांना डेपुटीला शामरावला तिथं हाणलंय मंदिरासमोर. एकटाच होता काय रे? ठीक आहे तो काय त्याच्या एका फाटक्यात नाकात पोड. इकडं काय आला आता गावात? 4-5 पोरं आहे. एवढे दंड आहे पोरांचे. हो काय सांगू तू आता कुठे गेलाय तू? काय माहिती भाऊ तुला सापडीत होता पण. बाबू अरे तू कुठे चालला?
तुला काय करायची तुला माझ्या नाव नको सांग बर का त्याला. ए, यार. हे गेला का? हा द्याला तू आपण फुटत पडत अण्णा तुम्हाला सांगतो आपला जीव भाग्यात पाडा भाऊ आता आता परत ए, मांजर गेलं भाऊ तिच्या मांजर गेलं पण मांजराचा भरोसा नाही परत. कधी बी घंट्यात तुम्हाला वाचताना दिसत. त्याच्यामुळे आता आली ना मांजर घरात घेऊ नका, कानाला हात लावा बरं का. त्याला चहा द्या आणि सगळं तिथं बाहेर द्या. जीव कशाला? पोळाला जीव उभाच करू नका परत दारात आता. क्यू केली होती रे लय बेकार निघाला. क्यू करायच्या लायकी नाही त्याला तुझे क्यू केले ना आपल्याला येऊ म्हणतो तो. चला चल ठेवू का? आईने वाचलं त्याच्या आईनं फुटलं होतं नाही